तर धाराशिवमध्ये महाविकास आघाडीत झुंपली आहे पवारांची राष्ट्रवादी। जुन्या मालकांच्या इशाऱ्यावर रिंगणात उतरले तर स्वतंत्र निवडणूक लढण्यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांची ही टीका आहे। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2.5 वर्ष त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष पद, त्याचबरोबर त्याच्यानंतर काही कालावधी त्याच्यातला नगराध्यक्ष पदासाठी द्यायचं कबूल झालेलं असताना, ते त्यांनी मान्य केलेलं असताना, त्यांचे जे उमेदवार आता निवडणूक लढवण्यापासून राहतायत त्यांना आपण क्रॉप्ड उमेदवार म्हणून त्या ठिकाणी नगरसेवक पदाची संधी द्यायचं मान्य केलेलं असताना निश्चितपणे आपण ठरवू म्हणले आणि एका रात्रीतच असं काही घडलं। मला वाटतंय धाराशिव मधली जनता सुज्ञ आहे, ह्या जनतेला सगळं लक्षात येतं आणि जनता निश्चितपणे त्या ठिकाणी सर्वसामान्य लोक ह्याच्यावर येणाऱ्या 2 डिसेंबरच्या मतदानाच्या माध्यमातून शिक्कामोर्तब करतील। तिसऱ्या मीटिंग पर्यंत आमचं होतं, तिसऱ्या मीटिंग पर्यंत आम्ही 10चा ॲग्री करत होतो, आम्ही 9ला सुद्धा कॉम्प्रोमाइज करत होतो। आजच्या तुमच्या माध्यमातून सांगतो की प्रदेशाध्यक्षांनी 10 सांगितले होते, आम्ही 8ला पण कॉम्प्रोमाइजला तयार होतो। तिथल्या बैठकीतले सगळे आहेत आज, पण ते 5च्या जागी वर चढायलाच तयार नव्हते। तर इतक्या मोठ्या जनाधार पक्षाच्या असणाऱ्याला तुम्ही इतक्या कमी सीट देता, हे कार्यकर्त्यावर अन्याय होणार होतं। कार्यकर्ते आणि आमचा पक्ष पण सगळ्याला लोकशाहीत आहे ना, पक्ष मजबूत करायचा, त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला। जनतेपुढे चाललोय, जनता ठरवेल की कुणाचं काम आहे आणि कुणाचं काय ते ठरवेल, येणाऱ्या 3 तारखेला कळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।